हा श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम। काळी काळी राम जय राम श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय हो। हरे कृष्ण 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 हरे हरे। जय हो। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय 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 हो। राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। एक मिनिट गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा। गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी। गुण गायन आवडी हेची माझे सर्व जोडी, महायोग पीठे तटे भीमरथ्यामुरम पुंडरीकाय धातु मुनींद्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं पुरब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्फुर्दि प्रदेशं, विधीन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा,
सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू शरण शरण जे हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण जे हनुमंता शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो राम दूता तुम्हा आलो राम तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायना आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामृष्ण ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून काहीतरी मागत आहेत. थोडं लक्ष द्या. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हनुमान जयंती निमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम. त्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा आहे, श्रीमद भागवत कथा सुद्धा आहे. आणि त्यामधील ही जागराची सेवा म्हणजे उपांत सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुम्हा सर्व तरुणांच्या वतीने माझ्याकडे आलेली. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. मायबाप द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहे. खरं सांगू तुमच्या तिथं आल्यानंतर मला समाधान वाटतंय महाराज एका गोष्टीचं. मंडपाचा जर सर्वे केला, मंडपाचं जर निरीक्षण केलं, मंडपाचं जर परीक्षण केलं तर प्रामुख्यानं एक गोष्ट तुमच्याही लक्षात येते आणि एक गोष्ट माझ्याही लक्षामध्ये येते. या मंडपाचं जर निरीक्षण केलं तिथं 85% तरुणांची संख्या आणि फक्त 15% वयस्कर लोक आहे महाराज. हे तुतार्यांचा आवाज कमी करतात, फक्त साऊंडला आवाज दे म्हणजे ते चिरकणार नाही आवाज. असाच जर सर्व तरुण माझ्या संप्रदायाला जोडल्या गेला, मी खरं सांगू का तुम्हाला, महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या संप्रदायाच्या जवळ आला, माझ्या संप्रदायाला जर जोडल्या गेला, तर मी तुम्हा नारदाच्या गादीहून तुम्हा सर्व मंडळीला सांगतो मायबाप, भविष्यात माझ्या वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. या समाजाला संघटित ठेवण्याचं काम, या समाजाला जातीवादापासून दूर करण्याचं काम, या समाजाला एकत्रित ठेवण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी केलेलं आहे महाराज. मला खूप आनंद वाटतोय की खूप सुंदर वातावरण तुम्ही सर्व मंडळी निर्माण केलंय. एक गोष्ट मला आवडली की पहिलं कीर्तन आहे नंतर जेवण आहे. ही माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे. का काही काही लोकांना कीर्तन ऐकायची इच्छा नसती, पण बिचारायला जेवणासाठी का होईना कीर्तन ऐकावंच लागतं. बरोबर आहे का? कारण त्यांना माहिती आहे कीर्तन संपल्याशिवाय जेवण अजिबात भेटत नाही. मग इच्छा जरी नसली तरी जेवणासाठी का होईना लोक कीर्तनाला बसतात. विठाला विठाला कीर्तन होत नाही म्हणून का आलो त्यावेळेस पावसानं सुद्धा. अरे तुम्ही नियोजनच एवढं सुंदर केलंय गावकरी मंडळी, तरुण पोरांनो, तुमचं नियोजन एवढं सुंदर आहे, तुमचं आयोजन एवढं गोड आहे, तुमची श्रद्धा एवढी आहे की पंचक्रोशीला कीर्तन ऐका वाटेल यात नवल नाहीये, तालुक्यातल्या लोकांना कीर्तन ऐका वाटेल यातही नवल नाहीये, कीर्तनकार गायक महाराज वादक सर्वांना कीर्तन ऐका वाटेल यात नवल नाहीये. पोरांनो तुम्ही नियोजन एवढं सुंदर केलं की माझ्या मेघराजाला सुद्धा तुमचा सप्ताह पाहायची इच्छा झाली म्हणून पात्री लावून गेला. बजरंग बलीचा काय चमत्कार आहे. आमच्या दादाने सांगितलं की बाबा जा मारुती रायाला नारळ फोडा आणि मारुती रायाला सांगा बाबा कीर्तनाचं भान पडो
पण कमीत कमी 7 ते 8 हजार लोकांचा प्रसाद आहे. तो प्रसाद वाया जाता नाही कामा नाही. म्हणून बजरंग बलीनं सुद्धा तुमच्यानी माझ्यावर कृपा केली. आणि आता काही ताणे, आता आला तरी मी काही टेन्शन घेत. आता जेवणाचा बंद पडू, मी पोहे खाल्लेले आणि हाजरी सुद्धा माझी लागलेली आहे. विठाला ज्या ज्या व्यक्तीने जशी जशी सेवा केलेली आहे त्या सेवेच्या प्रित्यर्थ आज माझ्या पांडुरंगाला काहीतरी तुम्हाला आणि मला मागायचंय. पण तुम्हाला आवडतं तेही मागायचं नाहीये आणि मला जे आवडतं तेही मागायचं नाहीये. माझ्या जगद्गुरु तुकोबराने पांडुरंगाला काय मागितलंय ती इच्छा आपल्याला जगद्गुरु तुकोबरायची पूर्ण करायची. थोडं लक्ष देऊन ऐका. मायबाप, ज्या व्यक्तीला दान द्यायचंय तो व्यक्ती 3 गुणांनी युक्त असला पाहिजे. थोडं लक्ष देऊन कीर्तन ऐका बरं माझं. ज्या व्यक्तीला दान द्यायचं तो व्यक्ती 3 गुणांनी युक्त असला पाहिजे. दान देणारा व्यक्ती हा श्रीमंत असला पाहिजे, म्हणजे पैशावाला असला पाहिजे. दान देणारा व्यक्ती हा उदार असला पाहिजे आणि दान देणारा व्यक्ती हा स्वतंत्र असला पाहिजे. एवढं सुंदर गोड नियोजन तुम्ही देवळीकर मंडळीने केलं. काही लोकांची परिस्थिती नाजूक आहे, काही काहीकडे पैसा नाहीये, त्यांना सुद्धा असं वाटतं की सर्व लोकांना जेव घालावं, एक पंगत मीही घ्यावं. इच्छा खूप आहे पण पैसा नाही, त्याच्यामुळे तो अन्नदान देऊ शकत नाहीये. कारण की अन्नदान करायचं असेल तर पैसा लागतो. बऱ्याचशा लोकांना असं कधी कधी वाटतं की महाराजांचं यजमानपद मीही घ्यावं, महाराजांचं संत भोजन मीही घ्यावं, पण महाराज उचलला पाहिजेत ना, त्यासाठी पैसेही लागतात. बरोबर आहे का नाही? आणि मग ती शक्य होत नाही. उदार खूप आहे, इच्छा खूप आहे, पण पैसा नसल्यामुळे तो दान देऊ शकत नाही. काही साधक नाम तुकोबरायकडे गेले. तुकोबराया, ओ तुकोबराया, काय ज्या पांडुरंग परमात्म्याला तुम्ही दान मागताय, ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये तुम्ही उभे आहात, तो पांडुरंग परमात्मा या 3 गुणांनी युक्त होता का? तसं तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, ऐका यशस्वी अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंतुगा. तसं तर तो 6 गुणांनी युक्त आहे. पण 3 गुणाचा जर विचार करायला गेलो तो पहिला तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे का? काय त्याचं श्रीमंतीचं वर्णन करायचं? नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय किती गोड वर्णन करतात ऐका. हा जयाचे नाम पाप नासे, जयाचे नाम पाप नासे, लक्ष्मी ऐसी दयाची दास, लक्ष्मी ऐसी दयाची जयाचे नाम पापनासी, लक्ष्मी ऐसी जयाची दासी, तो हा तेज पुंजराशी, सर्व भावे त्याशी तुका शरण. मायबाप, ज्या लक्ष्मीसाठी आपण एवढी धावपळ करताय, याची डुबी त्याच्या डोखर, त्याची डुबी त्याच्या डोखर, एवढे कुटाने करताय, रात्रंदिवस शेतामध्ये काम करताय, पावसाचा विचार करत नाही, हिवाळ्याचा विचार करत नाही, उन्हाचा विचार करत नाही, राब 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 शेतामध्ये राबताय. देवासाठी का पैशासाठी? हो बोलत चला हे बाबा, कशासाठी? पैशासाठी. एवढ्या पाण्या पावसाचं मी तुमच्या गावाला कीर्तनाला आलो, देवासाठी का पैशासाठी? हा हा बोला बोला, असं तुम्ही मोकळं बोललं पाहिजेत का?
आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे, हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या असं मनात नका ठेवू तुम्ही. ऐका, ज्या लक्ष्मीसाठी तुम्ही प्रयत्न करताय, ज्या लक्ष्मीसाठी मीही प्रयत्न करतोय, ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दासी होती. पाय लक्ष्मीचे हाती दिसी यावे का कुलती. दोन प्रमाण खूप झाले. काही लोक म्हणतील महाराज ठीक आहे तुमचा जगाचा मालक धनवान आहे, श्रीमंत आहे, उदार आहे का हो? उदारतेचं जर वर्णन करायला गेलो तर उदार तो हरी ऐसे कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे. तो जगाचा मालक उदार आहे. उपमन्यूने वाटीभर दूध मागितलं, दुधाचा सागर दिलाय माझ्या देवाने त्याला. प्रमाण ऐका नामदेवरायचं. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोय गेवोनी त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. 3 मुठी पोहे दिले सुदाम्याने. सुदाम्याला सोन्याची नगरी देऊन टाकली. ऐका ना दादा, तो श्रीमंत सुद्धा आहे, तो उदार सुद्धा आहे. स्वतंत्रतेचा जर विचार करायला गेलो तो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला 9व्या अध्यायामध्ये सांगतात, अर्जुन ऐक, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो प्रैलस्थानम निधान बीज वव्यम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगा ते चाळीता. हे जे सर्व काही चाललंय ना महाराज, सूर्याला सुद्धा प्रकाश त्याच्या सत्तेने, वायू राजाला सुद्धा परवानगी त्याच्या सत्तेने. चाले हे शरीर कोणाचे असत्ते, कोण बोलविते हरिविन. शेवटचं प्रमाण सांगतो आणि अभंगात प्रवेश करतो. हा देवाचा ही देव, थोडं लक्ष द्या हो कीर्तनाकडे माझ्या. तो उदार सुद्धा आहे, तो श्रीमंत सुद्धा आहे आणि तो स्वतंत्र सुद्धा आहे. या तिन्ही गोष्टी माझ्या भगवान परमात्माकडे. ठीक आहे बाबा, तो देण्यासाठी जरी योग्य असेल तर मागण्याचा अधिकार तुकोबरायचा काय अधिकार आहे? काय तुकोबरायचा अधिकार सांगायचा? वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एराने वहावा भार माथा. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. अनुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा. किती माझ्या तुकोबरायचं वर्णन करायचं. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा तुकाराम. तुकाराम नाम घेता का पेयम. अरे जगद्गुरु तुकोबरायच्या बायकोच्या पायामध्ये मोडलेला काटा काढण्यासाठी जर विश्वाचा मालक माझा पांडुरंग परमात्मा येतो, हा जगद्गुरु तुकोबरायच्या बायकोचा अधिकार आहे, तर तुकोबरायचं काय वर्णन करायचं महाराज. तुकोबरायच्या वंशामध्ये जन्माला आले, त्या वंशाचे पूर्वज आहे विश्वंभर बाबा. जगद्गुरु तुकोबरायच्या वडिलाचं नाव आहे बोलोबा, आईचं नाव आहे कनकाई. दरवेळेस पंढरपूरला जायचे आणि पंढरपूरहून घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला सांगायचे, ए कनकाई, ए कनकाई, अगं ऐकलंस का? आतून आवाज यायचा, जी.
अगं काय त्या पंढरपूरला वातावरण, काय ते महाराज लोक, काय त्या फुगड्या, काय त्या दिंड्या, हा हा हा, असं वाटत होतं घरी येऊच नाही. हे सगळं ऐकल्यानंतर कनकयाई साहेबाच्या डोळ्याला धारा लागायच्या. कनकयाई साहेब म्हणायच्या, मालक प्रत्येक वेळेस पंढरपूरला जाता मला एकदा तरी घेऊन चला ना हो. बसणाऱ्या मायबापांना माझा प्रश्न आहे, विश्वंभर बाबापासून जर बोलोबापर्यंत पंढरपूरचे नित्य वारकरी होते, तुकोबरायची परंपरा आहे, तर मग बोलोबा आपल्या पत्नीला म्हणजे कनकाई साहेबाला पंढरपूरला का नेत नव्हते याचं कारण सांगू का? या जगाचा जर विचार करायला गेलो तर जगामध्ये सगळ्यात भाविक माणसापेक्षा महिला आहे महाराज. कोणत्या आहे? महिला आहे. बिचाऱ्या कुठंही पुढेच येते. आज सुद्धा पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. बिचाऱ्या गाथा भजनाला त्याचे, भागवताला त्याचे, पारायणाला त्याचे, रांगोळी काढायला त्याचे, उद्या दिंडी मिरवणुकीला सुद्धा सगळ्याच्या अगोदर त्याचे. आणि तुम्ही त्यांच्यावर एखादी जबाबदारी टाका, उद्या सर्वांनी चपात्या करून आणा, चपात्या आणायला सुद्धा त्याचे. आणि भांडायला तर एक नंबर आहे महाराज. म्हणजे बिचाऱ्या कुठंच त्या माग नाहीये. बोलोबा विचार करतात महिलांसारखं भाविक या जगामध्ये कोणी नाहीये. पण महिलांच्या ठिकाणी एक दोष आहे, त्या कोणत्याही देवाला काही ना काही मागितल्याशिवाय राहत. बोलोबा विचार करतात, तिला जर मी माझ्या पांडुरंगाकडे घेऊन गेलो, हिनं जर माझ्या पांडुरंगाला काही मागितलं तर माझ्या वंशाला बट्टा लागल्याशिवाय राहणार नाही. हात जोडले, ओ मालक, अहो काय कमी केलंय तुमच्या पांडुरंगाने? मला 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळे, फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाही. बोलोबा म्हणले, हीच गोष्ट तू देवाला मागशील म्हणून तुला पंढरपूरला नेत. हो नाही करता नेण्यासाठी तयार झाले महाराज. बायको कोणाची का अशी ना ऐकावं लागतं बरं गुरु. भगवान शंकराची बायको भगवान शंकराचं ऐकत नव्हती. आजकालच्या शंकरांनी अपेक्षाच करायची नाही आपली बायको आपलं ऐकून. कीर्तनकाराने फक्त कीर्तनात गप्पा मारायच्या. अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करत घरी गेले बायको म्हणते, भोप्या अहम ब्रह्मास्मी. कोणाचंच ऐकत नाही विकास. शक्यच नाही महाराज. कसं जमलो ऐका. नेण्यासाठी तयार झाले. मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर बोलोबा म्हणतात, ए कनकाई, पांडुरंगाला काही मागू नको बरं. राग चालू होता नवऱ्याचा. घरापासून काय टुमणं लावलं तुम्ही? काही मागू नको, काही मागू नको, काही मागू नको. काय कमी केलंय तुमच्या पांडुरंगाने? मला 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही, फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाही. बोलोबा म्हणले, हीच गोष्ट देवाला मागू नको. आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्यात गेला. ते पांडुरंगाचं गोड स्वरूप महाराज. एक सांगू का तुम्हाला, या जगातील सगळ्यात सुंदर व्यक्ती जर कोणती असेल तर माझा देव आहे. नाम तुम्हारा तारनहारा, अरे कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, अरे वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. अरे भगवंतानं बनवलेली सृष्टी जर एवढी सुंदर आहे, भगवंतानं बनवलेलं विश्व एवढं गोड आहे, तर त्या विश्वाचा मालक कनकाई साहेबांनी पाहिल्यानंतर किती गोड आहे. बरं हा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रत वासम कनक कपिशम वैजयंती च माला. हा श्लोक ऐकल्यानंतर शुकाचार्यांची समाधी तुटली होती महाराज. एवढा गोड तो श्लोक आहे. बरं हा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रत वासम कनक कपिशम वैजयंती च माला. पाहिली अविद लावी पैसे जीवे जोडूनी. देवाचा स्वभाव आहे महाराज. एकदा का माझ्या देवाला बघितलं की मनुष्याचं चित्त हर करून घेतो. नाथबाबा सांगतात, पाहिला पाहिला
निवेदिले मन ते निवेदिले मन ते निवेदिले मन निवेदिले मन ते निवेदिले मन ते निवेदिले मन निवेदिले मन ते निवेदिले मन ते निवेदिले मन ते गोड स्वरूप पाहिलं आणि कनकय्या साहेबाच्या डोळ्याला धारा लागल्या. पांडुरंगा किती अभागी आहे रे मी. विश्वंभर बाबापासून तर माझ्या नवऱ्यापर्यंत म्हणजे बोलोबापर्यंत तुझे नित्य वारकरी पांडुरंगा. किती अभागी. पहिल्यांदा माझं तुझं दर्शन मला झाले रे. किती गोड आहे रे तू. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया देवा. किती सुंदर आहे. आणि बोलता 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 कनकय्या साहेबाचं तोंड शांत झालं. मनातल्या मनात विचार सुरू झाले. देवा दोघं नवरा बायको थकलो बरं. हे तोंडात नव्हत्या बोलत, मनातल्या मनात विचार चालू होते. ए देवा आम्ही दोघं नवरा बायको थकलो रे. किती दिवस तुझी वारी करायची, आता चालणं होत नाही. हे बघ ना. ए ए ए पांडुरंगा इकडं बघ ना, माझ्याकडे बघ. हे बघ माझा वंश वाढावा म्हणून नको मुलगा देऊ रे. तुझी वारी खंडित होऊ नये म्हणून एखादं वारकरी पोरग जन्माला घाल माझ्या पोटी. देवाला एवढा आनंद झाला. देवानं आनंदात आशीर्वाद देऊन टाकला. कनकय्या साहेब बाहेर गेल्या. बोलोबा दर्शनाला आले. आज लांबूनच पांडुरंगांनी हरी घातला. ओ बोलोबा अहो जय हरी. बोलोबाला कळलं कनकाईने काहीतरी काशी केली. कारण आतापर्यंत ज्या ज्या वेळेस बोलोबा येत होते त्या त्यावेळेस पांडुरंगाची मान खाली राहत होती. का? भक्तीचं ओझं एवढं झालं होतं की पांडुरंग परमात्मा मान सुद्धा वर करत नव्हते. अशा पवित्र वंशामध्ये माझ्या तुकोबरायचा जन्म झालेला आहे महाराज. लक्ष देऊन ऐका. त्या तुकोबरायच्या गाथ्यामध्ये एक अभंग आहे. काही मागणे हे अमानुचित वडिलांची रीत जाणत असे. वडिलांची रीत जाणत काही मागणे अमानुचित वडिलांची रीत जाणत असे. वडिलांची रीत जाणत असे. जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगाला सांगतात आमच्या वाडवडिलाची रीत देवा. तुला काही मागायचं नाही. त्या जगद्गुरु तुकोबरायचे मागणी पर म्हणजे 125 म्हणजे 125 अभंग गाथ्यामध्ये. मग मागणारे तुकोबराय खरे का न मागणारे तुकोबराय खरे, कोणतं तरी एकच खरं होईल. तुकोबरायचे अभंग थोडं समजून घ्या, तुमच्या लक्षात येईल. तुकोबरायच्या अभंगाची पार्श्वभूमी जर समजून घेतली तर कळल. काही मागणे हे अनुचित शब्द काय वापरलाय. देवा अनुचित तुला मागणार नाही, पण उचित मात्र मागितल्याशिवाय राहणार नाही. आता अनुचित म्हणजे काय आणि उचित म्हणजे काय एका मिनिटात सांगतो. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायांनो, खरं सांगा एखाद्या मायमाऊलीची साडी फाटली, तिनं आपल्या मालकाला सांगावं मालक ओ मालक अहो लासूर स्टेशनला जाण, मला एखादी 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी उचित आहे माया हो का चुकीची हो? अहो मला शेतात जावं लागतं, रोजानं जावं लागतं. फाटकी साडी जर अंगावर कोणी पाहिली तर तुमचं नाव खराब होईल. मला एखादी 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी बरोबर आहे का चुकीची माया हो? अहो काहीतरी बोला, अर्ध पाकिट घ्या बाबा माझ्याकडून, पण बोला ना, लाजू नका ना एवढं. कशी मागणी? वा बरोबर बरोबर आहे ना. आणि त्याच माय माऊलीने आपल्या मालकाला सांगावं मालक अर्धा तास झालं ती साडी त्या बकेट मध्ये भिजत घातलेली तेवढी पिळून काढा. ही मागणी कशी आहे? अनुचित आहे. तसंच परमार्थाचं आहे. सोपं आहे हो एकदम. तुकोबराय सांगतात अनुचित संसाराविषयी मी तुला मागणार नाही, पण उचित परमार्थाविषयी मी तुला मागितल्याशिवाय राहणार नाही. आणि काय माझ्या जगद्गुरु तुकोबरायने मागितलेलं आहे? अभंगाचं पहिलं चरण म्हणा. हेची दान दे ग देवा, हेची दान दे ग, हेची दान हो दे ग देवा.
हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा. ए देवा ऐक ना, जीवनामध्ये जर तुला मला दान द्यायचं असेल तर एवढंच दे की तुझा विसर जीवनामध्ये नाही झाला पाहिजे. खरं सांगू का महाराज, मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला माझे हात जोडून ती मायबाप, तुम्हाला संसारातल्या कोणत्याही गोष्टीचा विसर झाला तरी चालतो, पण देवाचा विसर होऊ देऊ नका बरं. ज्या दिवशी देव तुम्हाला सोडल त्या दिवशी या जगातलं तुम्हाला कोण वाचवणार आहे? तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी. त्याच्या अगोदरचे जेवढे काही प्रमाण आहे तेवढे वाचा. सोडविना राजा, सोडविना बंधू, सोडविना माय, सोडविना बायको, सोडविना पैसा, प्रॉपर्टी. जीवनामध्ये तुम्हाला संकटातून सोडवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर फक्त माझ्या भगवंतामध्ये. एक सांगू का महाराज, मी दररोज तुम्हाला एक गोष्ट सांगत असतो कीर्तनातून. अरे बाबा, अख्खा समाज तुमच्या विरोधात जाऊ द्या, देव तुमच्या सोबत असू द्या, पण ज्या दिवशी देव तुमच्या विरोधात जाईल अख्खा समाज जरी तुमच्या सोबत असला तरी तुमचं रक्षण कोणीच करणार नाही. गड्या, प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं. सायंकाळची वेळ होती. जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे. उद्याच्या युद्धाची तयारी करत आहे. भाल्यातला बाण काढला आणि बाणाला टोक लावत होते माझे प्रभू रामचंद्र. लाल बुंद तो बाण झाल्यानंतर प्रभू रामचंद्राने तो बाण घेतला आणि एका चिखलामध्ये घातला. 10-5 मिनिटं झाले. चिखलातला बाण काढल्यानंतर त्या बाणाला रक्त लागलेलं होतं. प्रभू रामचंद्राचं अंतकरण भरून आलं. अरे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालं. चिखलामध्ये हात घातला, ते एक रक्ताने माखलेलं बेंडूक होतं. थर 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 कापत होतं. शेवटचे श्वास मोजत होतं. त्या प्रभू रामचंद्राने त्या बेंडकाला हातावर घेतला आणि त्या बेंडकाकडे पाहून जगाचा मालक रडायला लागला आणि त्या बेंडकाला बोलत होता, बेंडक्या, ए बेंडका. कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जाग करतोस रे तू. आज एवढा मोठा अनिदार बाण तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? बेंडकाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं. बेंडूक सांगू लागलं, देवा, ज्याच्या नावाने हाक मारायची, देवा ज्याच्या नावाने धावा करायचा, तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर आम्ही धावा कोणाच्या नावाने करायची? म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, बायको तुमच्या विरोधात जाऊ द्या, फरक नाही पडत. समाज तुमच्या विरोधात जाऊ द्या, फरक नाही पडत. मायबाप तुमच्या विरोधात जाऊ द्या, फरक नाही पडत. पण ज्या दिवशी माझ्या देवाचा विसर तुमच्या जीवनामध्ये होईल ना महाराज, त्या दिवशी समजून चला की तुमच्या जीवनाची अधोगती सुरू झाली. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, किती जरी मोठं संकट आलं तरी माझ्या देवाचा विसर होऊ देऊ नका. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे तुझा न पडावा विसर, तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर आले तरी पाहती पांडव अखंड बनवासी. म्हणून तुकोबराय सांगता, देवा जीवनामध्ये काहीच नको करू, फक्त तुझा विसरण व्हावा. आणि खरं सांगू का, तुम्हाला आणि मला सर्वांची आठवण आहे, फक्त देवाचाच विसर तुमच्या आणि माझ्या जीवनात पडलेला आहे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, अरे थोडा वेळ माझ्या देवासाठी देत जाय बाबा नो. अरे त्या बिचाऱ्या मारुतीला नारळ फोडलं तर आभाळ गेलं, एवढी ताकद आहे माझ्या हनुमंतरायामध्ये. जगातल्या कोणत्याही पुढाऱ्याला बोलवा आणि त्याला म्हणा, भाऊ पाणी थांबव, तो आला की ढगफुटी होईल. ही ताकद फक्त भगवंतामध्ये, ती ताकद फक्त देवामध्ये. कारण निसर्ग आणि जगणं मरणं देवानं स्वतःच्या ताब्यात ठेवलं, म्हणून माणसं मंदिरात जातात. आणि मरणाच्या ठिकाणी जर वशिला चालला असता, मरणाच्या ठिकाणी जर लोक मॅनेज झाले असते ना, तर मी नारदाच्या गादीवर सांगतो तुम्हाला, या महाराष्ट्रातले मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते महाराज. यम न्यायाला आल्यानंतर यांनी डायरेक्ट चेकबुक फाडून दिला असता, भाऊ हे अमाऊंट लिहिन 5 वर्ष परत येऊ. तिथं कोणाचं चालत नाही. अरे जगाच्या मालकाच्या बापाचं चाललं नाही तर तुमच्याने माझ्या बापाचं काय चाललं? म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, देवाची आठवण करा, देवाला विसरू नका. रात्रंदिवस त्याचं चिंतन करा. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृथा सास ना खोय, ना जाणेस श्वास की आवन होय ना होय. म्हणून मागत असताना देवाला एवढंच मागा, तुझा विसरण व्हावा. ठीक आहे तुकोबराय, जर मी हे दान तुम्हाला दिलं तर फक्त स्वरात दुसरं प्रमाण म्हणा. गुण गाई नावडी, गुण गाई
माझी सर्व जोडी. देवा तू जर हे दान माझ्या जीवनामध्ये दिलं तर मी सांगतो तुझं गुण आवडीनं गुणगान गाईल. खरं सांगू का, आज परमार्थ कमी झाला असं नाहीये, परमार्थ एवढा वाढलाय महाराज. एवढं मोठं ग्राउंड आपलं पॅक झालेलं आहे आणि राहिलेलं जेवताना सगळं होईल. बरोबर आहे का नाही? जेवणाचं तिकडे आहे ना. वा, एवढं सुंदर ग्राउंड, सगळे लोक आज परमार्थावर खूप चांगले दिवस आहे महाराज. IT पार्कला सुद्धा एवढे चांगले दिवस नाही एवढे परमार्थाला आलेले आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला, IT पार्कला सुद्धा एवढे चांगले दिवस आलेले आहे महाराज. आता कशा निमित्ताने कीर्तन ठेवतात लोक, मेले की कीर्तने, लोक जलमले की कीर्तने. अहो 90 वर्षाच्या डंगऱ्याचे वाढदिवस सुद्धा कीर्तनातून करावं लागतात महाराज. अख्खं गाव त्यानं खाल्लेलं असतं आणि ते आमच्या कानात येऊन सांगतं महाराज माझ्याविषयी बोला. आता काय बोंब पाडाव महाराज आणि त्याच्याविषयी, नेमकं यानं काय काय खाल्लं? अजिबात नाही. त्या पश्चिम महाराष्ट्रात अशी पद्धत आहे, हळदी निमित्त कीर्तने, वराती निमित्त कीर्तने, सत्यनारायणाच्या निमित्त कीर्तने. चांगली गोष्ट आहे महाराज. 10-12 दिवसापूर्वी मी खेड तालुक्यामध्ये चास कमान म्हणून गाव आहे, तिथं कीर्तनाला गेलो होतो. पूर्वीपासून खूप मोठी यात्रा भरती. गावातील म्हातारे लोक म्हणायचे तमाशा ठेवायचे आणि तरुण पोरं म्हणायचे कीर्तन ठेवायचे. म्हातारे म्हणायचे गौतमी पाटील आणायची आणि तरुण म्हणायचे पुरुषोत्तम पाटील आणायचा. तर दोघं पाटीलच आहे, त्यामुळे वाद मोठा वाढला होता. तरुण पोरं म्हणे काही झालं तरी चालतं पण आपल्या यात्रेमध्ये पुरुषोत्तम बुवा पाटलाचंच कीर्तन झालं पाहिजे. आणि म्हातारे म्हणायचे काही जरी झालं तरी ही तमाशाची परंपरा. नेमकं माझं कीर्तन ठरलं बाबा. आता कीर्तन ठरल्यानंतर मी सर्व तरुणांना आव्हान केलं, म्हणलं पोरांनो तुम्ही जर तमाशा बंद करून तुमच्या यात्रेमध्ये जोपर्यंत ही यात्रा चालवता तोपर्यंत जर कीर्तन ठेवले तर मी नारदाच्या गादीहून तुम्हाला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो दरवर्षी तुमच्या यात्रेमध्ये फुकट कीर्तन करेल महाराज. अख्ख्या गावाच्या बायांनी त्या म्हाताऱ्याला शिव्या घातल्या. अरे आतापर्यंत तमाशा ऐकून एखादा मनुष्य सुधारला असा एखादा महाराष्ट्रात मला पुरावा द्या. तमासगीर सुद्धा कलाकार आहे, मी त्यांच्या विरोधात बोलत नाही, पण पूर्वीच्या तमाशाची पद्धत वेगळी होती ना, आताची वेगळी महाराज. अरे कीर्तन ऐकल्यानंतर किती लोकांनी माळा घातल्या, किती लोकांनी दारू सोडल्या, मी आकडेवाईच सांगू शकतो तुम्हाला. पण तमाशा ऐकून एखादं कुटुंब सुखी झालं. अरे गड्या गेल्या, पाटीलकी गेली, लोकांची मळ्याची जमीन गेली. प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव असेल, गुढीपाडवा असेल, संभाजीराजांची जयंती असेल, उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा उत्सव अख्ख्या महाराष्ट्रात एवढ्या थाटामाटात लोक साजरे करतायत. याचं कारण आज महाराष्ट्रातला तरुण जागृत झालाय महाराज. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, अख्खं गाव जरी विरोधात गेलं तरी धार्मिक कार्यक्रमाला आपण सर्व तरुणांनी एकत्रित आलंच पाहिजे. आणि मला खूप आनंद आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव असेल, गुढीपाडवा असेल, संभाजीराजांची जयंती असेल, उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा उत्सव अख्ख्या महाराष्ट्रात एवढ्या थाटामाटात लोक साजरे करतायत. याचं कारण आज महाराष्ट्रातला तरुण जागृत झालाय महाराज. काय झालाय? जागृत झालाय. आणि तरुणांनो मी तुम्हाला नारदाच्या गादीहून आव्हान करतोय, जर सर्व तरुण देशातला एकत्रित झाला, जर महाराष्ट्रातले सर्व देशातले तरुण संप्रदायाला जोडले गेले आणि देशातले सर्व तरुण जर व्यसनापासून दूर झाले आणि तुम्ही मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे असं जर प्रत्येक भारतीयांना म्हणलं तर मी नारदाच्या गादीहून सांगतो अजून 5 ते 6 वर्षात हा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुम्हाला एकत्रित यावं लागेल. परमार्थ खूप जोरात वाढलाय महाराज, पण दिवसेंदिवस परमार्थातला भाव कमी झालेला आहे. परमार्थाचा भाव वाढला पण परमार्थातला भाव कमी झाला. कीर्तनाचा भाव वाढला पण कीर्तनातला भाव कमी झालेला आहे महाराज. वादकांचा भाव वाढला पण वादकातला भाव कमी झालेला आहे. हे सगळीकडे झालंय महाराज, गरजेचं आहे ते आणि वाढलंही पाहिजे. बरोबर आहे का नाही? कारण आता ह्यो काळ कसा आहे, या काळामध्ये कालाय तस्मै नमः, ज्या ज्या गोष्टी चालल्या त्या गोष्टी योग्यच आहे. कोणी पैसे घेणार पाहिजेत, कोणी वैराग्यवानही पाहिजेत ना महाराज, कोणी शांती ब्रह्म पाहिजेत, कोणी वैराग्यवान पाहिजेत, कोणी प्रेम मूर्ती पाहिजेत. आता सगळेच वैराग्यवान झाले तर आग लावतील ना जिथे जातील तिथे. तर एवढे कीर्तनकार या पत्रिकेमध्ये आहे. त्यामध्ये एक महात्मा तर इथं आहेच ना, की जो महात्मा 1 कोटी नामस्मरण केल्याशिवाय तारीख सुद्धा देत नाही. आहे का नाही महात्मा? आता 1 कोटी नामस्मरण जर आमच्या राऊत बाबा करून घेत असेल एका तारखेसाठी, तर असं समजा वर्षातून फक्त त्यांनी 100च कीर्तन केले
तर महाराष्ट्रातल्या लोकांकडून तो महात्मा 100 कोटी नामस्मरण करून घेतो, असे सुद्धा महाराष्ट्रात महात्मे आहे आणि त्यांची एक दिवस सुद्धा खाली नाहीये. तुकोबरायचं चरित्र जर घ्यायचं असेल तर 7 कोटी नामस्मरण करावं लागतं. किती? 7 कोटी. तसं तर कोणी करत नाही, पण त्या निमित्तानं का होईना बाबांनी जो संकल्प केलाय महाराज खूप सुंदर आहे. खरं सांगू का, तुमची मानसिकता झालेली, तुमचं आमच्यावर प्रेम आहे. खरं सांगू, आजकाल लोक म्हणतात कीर्तनाची पातळी घसरली. अजिबात नाही. तुमचं पाप आहे, तुम्ही चांगल्या कीर्तनकारापर्यंत पोहोचत नाही महाराज. मी मगाशी तुम्हाला बोलून गेलो, जो महात्मा एक कीर्तनाची तारीख देण्यासाठी जर 1 कोटी नामस्मरण घेत असेल तर अशा महात्म्याच्या जवळ तुम्ही गेले तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगतो तुम्हाला. पण तुमची अशी मानसिकता झाली, जो युट्यूबवर सगळ्यात मोठा फेमस आहे तोच बाबा मोठा. घ्या मग, आम्ही त्याला काय करू शकतो. नाही, मानसिकता तुमची बदल झाली म्हणून परमार्थ खूप वाढलाय, पण परमार्थातला दिवसांदिवस परमार्थातला भाव कमी झाला, आवड कमी झाली. आणि परमार्थ हा सवडीने नाही गड्या, आवडीने. आवडीने भावे हरिनाम घेसी, 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 तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्याच गाथ्यामध्ये अभंग नाही, सवडीने भावे. काही लोक म्हणतात महाराज आणि काय 7 दिवस कीर्तन ऐकायचं, राऊत बाबाचं काल्याचं कीर्तन ऐकलं तरी तेवढंच पुण्य भेटतं. तुमच्या बापानं ठेवलं, तुम्हाला कोणी सांगितलंय? काल्याचं कीर्तन ऐकल्यानंतर सर्व पुण्य भेटतं. कोणत्या गाथ्यात ते मला पुरावा द्या. अजिबात नाही. 7 दिवस तुम्हाला सेवा करावं लागेल, तेव्हा काल्याचा प्रसाद. भानुदास गीती गात प्रसाद देतो. हे नसल पटलं तर सोपं करून सांगतो. आपल्या सरकारी नोकरीमध्ये कोणताही व्यवसाय असेल तर 30 तारखेला पगार होतो. किती तारखेला पगार होतो? किती तारखेला होतो? 30 तारखेला. मग 30 तारखेचा पगार आणण्यासाठी आपल्याला 29 दिवस काय करावं लागतो? काय करावं लागतो दादा? काम. 29 दिवस घरी झोपला गोधडीमध्ये आणि 30 तारखेला पगार आणायला गेला. तुमचा बाप देईल का तुम्हाला पगार? जसं तिथं ऍडजस्ट होत नाही तसं इथं ऍडजस्ट करायचं. 7 दिवस प्रत्येकाने सेवा करायची. कोणी चटाया उचलायच्या, कोणी अन्नदान करायचंय, कोणी वाढायचं काम करायचं, कोणी टाळ वाजवायचा, कोणी पखवाज वाजवायचा. असं नका समजू की सप्ताहामध्ये कीर्तन केलं त्याला जास्त पुण्य. अजिबात नाही. जेवढं कीर्तन करतो त्याला जेवढं पुण्य तेवढं चटाई उचलणाऱ्याला आहे. जेवढी पंगत घेतो त्याला जेवढं पुण्य तेवढं पत्तरवाळ्या उचलण्याला सुद्धा तेवढंच पुण्य. सप्ताहामध्ये तुम्ही कोणतीही सेवा करा त्या सेवेचं पुण्य तेवढंच आहे. सगळ्यात मोठं पुण्य जर कोणाला लागत असेल तर ते फक्त 7 दिवस काड्या करणाऱ्याला. कारण ती एक सेवाच आहे ना महाराज. एवढा चांगला कार्यक्रम चालला त्याच्यामध्ये काड्या करणं ही सेवा नाही तर काय. आणि ठराविक महात्म्य असतात त्यांचा जन्म फक्त काड्या करण्यासाठीच असतो महाराज. मला एक कळत नाही, देवानं जेवढे काही प्राणी निर्माण केले तेवढे सगळे आडवेचे. कुत्रा आडवं, मांजर आडवी, गाय आडवी, बैल आडवी, म्हैस आडवी. फक्त एक उभं जन्माला घातलंय. देव तो डोक्याला हात लावून बसला, बाबा हे उभं असून एवढं आडवं चालतं. बाय चान्स आडवं असतं ते किती आडवं चाललं असतं. माणसासारखा आडवा प्राणी नाही म्हणून एवढा सुंदर नरदे प्राप्त झालाय ना. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. परमार्थ करत नाही असं नाही कबीर महाराज सांगतात. सूर अनेक फिरे कन मागत, पैपद सूर सो स्वाद कहा.
पुनिताल मदिरा बजाती फिरे मीरा मतवारी सी चाह कहा सिया राम कथा कितनों ने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा नरसिंह बसे प्रति खंबन में पर काढ़न को प्रल्हाद कहा। प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा आहे, पण काढण्यासाठी भक्त प्रल्हादजी नाहीये। गाणारे भरपूर आहे हो, कीर्तनात गातात, भागवतात गातात, रामायणात गातात, तमाशात गातात, पिक्चर मध्ये गातात, पण गायक म्हणून सुरदासजीचंच नाव घेतलं कारण ते देवासाठी गात होते। महिला कीर्तन करत नाही असं नाही, अनेक माझ्या भगिनी कीर्तन करतात, पण कीर्तनकार भजन म्हणून जर सर्वात मोठं नाव घेतलं जातं ते मीराबाईचंच घेतलं जातं, बरोबर आहे का नाही? म्हणून माझी विनंती आहे, परमार्थ करत असताना परमार्थ आवडीने करा। गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी, याच्या पलीकडे देवा मला काहीच नको, आणि तुला दे अभंगाचं तिसरं चरण। न लगे मुक्ती आणि संपदा, 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 मुक्ती नको आणि संपदा म्हणजे धन संपदाही नको, संत संग दे सदा। मुक्ती तू काय देणार आहे देवा मला? मोक्षामा घरी कामारी हे दासी सायंग होय सांगवायसी तू का म्हणे। अरे मोक्ष आमच्या घरी मोलकरीने, मोक्ष आमच्या घरी दासी, तू आम्हाला काहीच देऊ नको। आणि कन लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ साधू संतांनी संसारातलं काहीच मागितलं नाही। याचं कारण संसार कसा आहे, फलकट दो संसार येथे सार भगवंत। म्हणून तुकोबराने जीवनामध्ये जी मागितली ती संतांची संगत मागितली। म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, मायबाप जीवनामध्ये साधूची संगत करा बरं। मोठ्या माणसाच्या संगतीत गेलं, चांगल्या माणसाच्या संगतीत गेलं, पैशाचा जरी नाही फायदा झाला तरी माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो महाराज। 100 गाढवाचा मालक होण्यापेक्षा एका शायण्याचा नौकर झालेलं कधी चांगलंय। चांगल्या माणसाच्या घरी संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी। तुकोबराय सांगता, संत दारातला कुत्र जरी मला केला तरी माझ्या जीवनाचा उद्धार आहे। अरे देवाला सांगा, देवा तुला मला जर बैल करायचा असेल तर मी तयार आहे, पण बैल सुद्धा मला तू माझ्या ज्ञानोबरायच्या पालखीचा कर म्हणजे माझ्या जीवनाचा उद्धार आहे। देवा तुला घोडाच जर करायचा असेल तर पटाचा घोडा नको करू, एखाद्या राजाच्या घरचा घोडा नको करू, घोडाच जर तुला मला करायचा असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीचा घोडा कर, माझ्या जीवनाचं काकडा ऐकून तरी जीवनाचा उद्धार होईल महाराज। म्हणून खरं सांगू, साधूची सहवास, चांगल्याचा सहवास जीवनामध्ये घडला पाहिजेत।
संगती जीवनामध्ये खूप महत्वाची. बरं, किती जरी मोठी संगत असली, किती जरी माणसाच्या जीवनामध्ये किती जरी मोठा प्रसंग आला, तर चांगल्याची माणसं आणि चांगल्याची संगत सोडू नाही. चांगल्याच्या संगतीमध्ये माणसाच्या जीवनाचा सुगंध येतो. काय येतो? अरे आम्हाला काय किंमत होती महाराज, 7वी 8वी फेल असणारे लोक आम्ही. माझ्या बोलण्यावर तुम्हाला काय वाटतं मी कितवी शिकेल असेल? आमच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणे, महाराज तुम्ही कितवी शिकलेले? म्हणलं मी 8वी. तो म्हणे 8वी असून एवढे हुशार आहे? म्हणलं 8वीचा आणि शाळेचा आणि त्याचा काहीच संबंध नाहीये. आम्ही महाराज रेड्यापेक्षा मतिमंद माणसं आहे हो. अहो घरी कोणी जर तिकडून आळंदीहून उकला असतो तर कोणी साला नाही ठेवलं नसतं, बकऱ्या वळायला नसतं ठेवलं महाराज. पण संगत ज्ञानोबरायची केली, जीवनाला सुगंध आला महाराज. ज्ञानोबरायची का सोडलीच नाही. मला ज्यावेळेस माझ्या आई वडिलांनी आळंदीला टाकलं त्यावेळेस मी ठरवून घेतलं होतं, म्हणलं इथून जर घरी गेलो तर लोकांच्या घरी सालानच राहणार, त्याच्यापेक्षा इथं कसं करा ना म्हणे, इथंच राहायचं. साधूच्या सहवासामध्ये राहिलो. अरे रेड्याची जर समाधी झाली तर आमच्यासारखे पोरं कीर्तन करतात, पखवाद वाजवतात, गायन करतात, यात काही नवल नाही. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, होईल तोपर्यंत चांगल्याच्या संगतीत राहा, जीवनामध्ये वाईटाच्या संगतीत राहू नका. अरे जन्माला येणारा कोणताच पोरगा दारू नाही पेत, जन्माला येणारा कोणताच पोरगा तंबाखूची पुडी घेऊन नाही येत, जन्माला येणारा कोणताच पोरगा गुटख्याची पुडी नाही घेऊन येत. का तो गुटखा खातो, का तो तंबाखू खातो, का दारू पितो? याचं कारण त्याला संगती वाईट आहे. म्हणून तुकोबराय सुद्धा सांगतात, देवा मला संगत जर द्यायची असेल तर संगत संतन की कर रे, संगत संतन की कर रे, संगत कर रे, संगत संतन की कर रे, संगत संतन की कर रे, संगत संतन की कर ले, संगत संतन की कर ले. ओ जन्म का ओ जन्म का सार्थक कछु कर ले, संतन की कर ले, संगत संतन की कर ले, संगत साधू संतांच्या संगतीचा परिणाम, परमार्थाच्या संगतीचा परिणाम हा आहे की 70 वर्षाचा माणूस सुद्धा 16 वर्षाचा सारखा नाचतो. हे संगतीचा परिणाम महाराज. पोरांनो, तुम्ही किती भारी डीजे लावा गड्या हो, 1 लाखाचा लावा नाही तर 1.5 लाखाचा लावा, तुमच्या पोटात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुमचं अंग हलत नाही. परमार्थाची ताकद एवढी आहे. अरे 70 वर्षाचा म्हातारा नुसतं प्रमाण जरी म्हणलं तरी 16 वर्षाच्या लेकरासारखं नाचतो. हा जीवनातला सगळ्यात मोठा आनंद आहे महाराज. काय आहे जीवनातला? संत संग दे सदा, गुण गायी नावडी, हेची माझी सर्व जोडी. विठोबा रखुमाई. जय जय शपथ आहे. हात वर करा सर्वांनी. केले. आणि माझ्या हनुमंतरायाला जे भजन आवडत होतं, ज्या हनुमंतरायामुळं आज पाऊस नाही आला, ज्या हनुमंतरायामुळं गावकऱ्यांनी हनुमंताला साकडं घातलं. हनुमंता, मगाशी मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस ठरलं होतं आता काही कीर्तन होत नाही, पण हनुमंतरायाने जर आपल्या कीर्तनाची लाज राखली, हनुमंतरायामुळे जर पाऊस नाही आला, तर माझ्या बजरंग बलीला जे भजन आवडतंय, ज्या भजनासाठी माझे हनुमंतराय वेडे झाले, ते भजन फक्त 30 सेकंद सर्वांनी, एक टाळी एक बोल एका ताला स्वरात सगळ्यांनी. हा श्रीराम जय राम जय जय राम.
बघा, गावातील सर्व पुरुष आणि महिला मंडळाला विनंती आहे, सूचना वजा विनंती आहे, कृपया कुणीही पहिल्या पंक्तीला जेवायला बसणार नाही. आपल्याकडे पाहुणे मंडळी जास्त असल्यामुळे आपल्याला पहिली पंगत पाहुण्यांची घ्यायची आहे. गावातील सर्वच महिलांना विनंती आहे, फक्त आलेल्या पाहुणे महिला मंडळी आणि पुरुष मंडळी पहिल्या पंक्तीला जेवायला बसतील. घ्या हात खाली घेतले. प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, पवन सुत हनुमान की. बस आता जेवायला गेले तरी काही प्रॉब्लेम नाही. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा, गुण गाई नावडी हिची माझी सर्व जुडी. मी जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत तुम्हाला किती जरी भुका लागल्या तरी जेवण भेटत. त्यांनी किती जरी सूचना दिल्या तरी मी सोडल्यावर सूचना होईल ना. त्याच्यामुळे तुम्ही बडबड करू नका. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. हे सगळं काही करण्यासाठी देवा तू काय करा, मला सुखानं गर्भवासाला घाल. हेचे दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाय नावडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा, गुण गाय नावडी हेची माझी सर्व जोडी. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकाराने समाजासाठी 10-5 मिनिटं दिली पाहिजे. मला आनंद आहे महाराज, आज माझा हिंदू समाज एवढा जागृत झालेला आहे की न सांगता सर्व गोष्टी घडता येते. महाराज मी खरं सांगू तुम्हाला, बसलेल्या पोरांनो, आज माझं कीर्तन तसं देवणे वडगावला होतं बरं, मंठ्या तालुक्यामध्ये. पण ते कीर्तन रद्द करून मी तुमच्यासाठी आलो. त्या दिवशी भुमरे साहेबाच्या ऑफिसला हे म्हणे महाराज तुमचं नाव टाकलेलं आहे. अहो म्हणलं तारीखच दिली नाही. तारीख घेणारा मधात कोण होता काही माहीत नाही, पण तारखी घेताना त्यांनी व्यवस्थित लिहिलं पाहिजेत, नाही तर लोक हाणतात बरं धरून. महाराज मला ते दवणे वडगाववाले महाराज लोक म्हणू लागले, महाराज तुम्ही आमच्या गावाला आले नाही. म्हणलं तुमची तारीख रद्द झालेली होती. ते म्हणे उद्यापासून पहा मी काय करतो. म्हणलं बेस्ट ऑफ लक. काय करायचं ते करा, अवघड झालं. लक्ष देऊन ऐका. माझी सर्वांना विनंती, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. तरुणांनो मला खूप आनंद वाटतोय गड्यावर, तुम्ही सर्व लोक संप्रदायाला जोडायला लागले. बसलेल्या सगळ्या वयस्कर मंडळींना, सगळ्या वयस्कर महाराज लोकांना, टाळकरी भजनांना माझी विनंती, बाबांनो आता तुम्ही कुठेतरी थांबा. सप्त्याचे कार्यकर्ते माझ्या तरुणांना करा हे बाबांनो. का? कारण सर्व सप्त्याचा कार्यकर्ता जर या महाराष्ट्रातला तरुण झाला तर तो व्यसनाधीन होणार नाही, तो चुकीच्या मार्गाने जाणार नाही. एक वयस्कर माणूस म्हणला, बाबा त्यांच्या गळ्यामध्ये माळा नाही, त्यांना सप्त्याचं कार्यकर्ता कसं करायचं. माझी विनंती तुम्हाला, त्यांच्या गळ्यामध्ये जरी माळा नसल तरी त्यांना सप्त्याचं आयोजक करा. ते पहिल्या वर्षी माळ घालणार नाही, दुसऱ्या वर्षी माळ घालणार नाही, पण तरुण कीर्तनाकडे पाहून लाज काज का होईना त्यांना तिसऱ्या वर्षी गळ्यामध्ये माळ घालायची इच्छा होईल. हा बदल फक्त सप्त्यामध्ये. म्हणून माझी विनंती आहे, तरुण पोरं सहकार्य करतात. तर मला तर तुमच्या गावाचं वाटलं तेवढं कौतुक कमीच आहे. सगळे जे कार्यकर्ते तेवढे 35 वयाच्या अगोदरचे कार्यकर्ते महाराज, सगळे तरुण पोरं. असं जर तुम्ही सर्व मंडळींनी जर संप्रदायासाठी योगदान दिलं तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही. तरुण पोरांना माझी विनंती, पोरांनो जीवनामध्ये सगळं करा गड्यावर, पण जीवनामध्ये व्यसन नका करू. अरे या भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये, या भारताला बांगलादेश पासून भीती नाहीये, या भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाही, या भारताला आतंकवाद्यापासून सुद्धा भीती नाहीये. या देशाला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल ना पोरांनो, तर फक्त व्यसनापासून आहे. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, दारू गांजा मत पी यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती. पोरांनो यूपी बिहारचे लोक तुमच्या संभाजीनगरला येऊन पाणीपुरी ऐकून त्यांचा टर्नओव्हर वर्षाचा 70-80 लाख रुपयाचा आहे. राजस्थानवाले स्वीट मार्टवाले तुमच्या महाराष्ट्रात आले, स्वीट मार्ट विकून त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 2-2, 4-4 कोटीचा आहे. तरुणांनो व्यावसायिक व्हा, आर्थिक परिस्थिती मजबूत करा, स्वतःच्या पायावर उभं राहा. मी तर या मताचा महाराज आहे, याच्या त्याच्या मागं कुत्र्यासारखं फिरण्यापेक्षा स्वतःचं स्टेटस असं कमवा की लोक तुमच्या मागं फिरले पाहिजे.
हल्ली महाराष्ट्रातल्या तरुणांना कार्यकर्ते व्हायची खूप हौस आलेली. मी ह्या पक्षाचा कार्यकर्ता, मी त्या पक्षाचा व्हा. माझी विनंती, तुम्हाला कोणत्याच पक्षाचे कार्यकर्ते व्हा याविषयी माझं दुमत नाही, पण जर तुम्हाला खरोखरच कार्यकर्ता व्हायचं असेल तर कार्यकर्ते फक्त तुमच्या मायबापाचे व्हा, त्यांचं नाव मोठं करण्यासाठी प्रयत्न करा. मी याच्याही पुढे जाऊन सांगेल, पोरांनो, क्रुझर करून तिरुपतीला खपण्यापेक्षा, क्रुझर करून गोव्याला जाण्यापेक्षा, क्रुझर करून उज्जैनला जाण्यापेक्षा कधीतरी गावातले 10-12 पोरं एकत्रित या, क्रुझर करा, बारामतीला जा, तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा. तिथले शेतकरी 2 एकरामध्ये 20 लाखाचं उत्पन्न कसं घेतात ही अक्कल घेऊन तुमच्या गावाला या. निश्चित तुम्ही मोठे झाल्याशिवाय राहणार नाही गड्यांनो. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण. धर्मवीर संभाजी महाराजांचं रक्त आहे तुमच्या आणि माझ्यामध्ये. भगतसिंग, राजगुरू, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे वारसदार आहोत आपण. कुठं त्यांचं कारण आणि कुठं आपलं जीवन, थोडं लक्ष देऊन ऐका. आपण फक्त गाडीवर नाव टाकतो, राजे तुम्ही जन्माला गाडी बिअर बारला म्हणजे राजाला का दारू प्यायला बोलवतो. अरे एका चांगल्या माणसाने मला विचारलं, म्हणे महाराज, ज्या कीर्तनकारांना कीर्तन आहे त्यांच्या कीर्तनावर 150 नावं असतात, 1008 आणि 12008 आणि महंतन हेन तेन, मग तुम्ही तर दररोजचे 3-3 कीर्तन करतात, तुमच्या गाडीवर नाव का टाकत नाही तुम्ही? मी त्यांना जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणलं, रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर मी थकलेला असतो, मी लगेच झोपतो. माझ्या ड्रायव्हरला जर झोप यायला लागली, त्याला जर चहा प्यायची इच्छा झाली, 11च्या नंतर हॉटेल बंद होतात, धाबे सुरू असतात. त्याने जर एखाद्या धाब्यावर गाडी लावली, तो जर चहा घेण्यासाठी गेला आणि जर एखादा चांगला मनुष्य त्या रस्त्याने प्रवास करत असेल तर तो विचार करेल, अरे हे महाराज लोक रात्री 9 ते 11 कीर्तन करतात आणि 11च्या नंतर धाब्यावर जातील, याच्यामुळे जर माझ्या संप्रदायाचं नाव खराब होत असेल तर मी मेलो तरी गाडीवर नाव नाही टाकायचं महाराज. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव टाकून जर ती गाडी तुम्ही बिअर बारला नेत असेल तर असा मूर्खपणा जीवनामध्ये करू नका. तरुणांनो, संघटित राहा, एकत्रित या, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. अरे एक काळ या महाराष्ट्रामध्ये असा होता की आपल्याच देवाचं गाणं आपल्याला म्हणायचं म्हणलं तरी बंदी होती. नुसतं म्हणलं ना, बनाएगे मंदिर, नुसतं म्हणलं तरी केसेस होत होते. आता म्हणायची काय गरज आहे, ऑलरेडी काम चालू आहे. 2024ला जानेवारी महिन्यामध्ये त्या राम मंदिराचे साक्षीदार तुम्हीही राहणार आहे आणि त्या राम मंदिराचे साक्षीदार मी सुद्धा राहणार आहे. तोपर्यंत आपण मरणार नाही. उद्घाटनाला आपण हजर नव्हतो, पण लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्रातला नव्हे, देशातला नव्हे, जगातला प्रत्येक माणूस माझ्या प्रभू रामचंद्राच्या भूमीत आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी विनंती, एक माणूस मला म्हणे, महाराज एवढं मोठं राम मंदिर बांधण्यापेक्षा त्या शाळा काढल्या असत्या, कॉलेजेस काढल्या असत्या तर बरं झालं असतं. मी त्या मूर्खाला सांगितलं, म्हणलं मूर्खा, शाळेत बिघडलेले लोक, कॉलेजमध्ये बिघडलेले लोक हे मंदिरातच नीट होतात, म्हणून पहिले मंदिर बांधायचे नंतर शाळा बांधायची. बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, वो अवधपुरी का धाम बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर. एक मिनिट सर्वांनी माझ्यासाठी हात वर करा. एक ताळी, हो. मर्यादा पुरुषोत्तम राम, मर्यादा से होंगे काम, हम है दीवाने राम के. मर्यादा पुरुषोत्तम हम है दीवाने राम के. राम जी की डोली चले, बोले बजरंग बली, भक्ति अयोध्या धाम के. हे राम जी का मंदिर बने, खुशियों के दीप जले, होगे नहीं नाका. बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, वो अवधपुरी का धाम बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर. प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की. हर हर. जेवण करायचं ना तुम्हाला, मग आवाज मला नाही आला पाहिजे. हर हर.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेला पाहिजेत आणि त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांनी विचार केला पाहिजेत. सप्त्याचं नियोजन करायचं तर फक्त देवळीकर ग्रामस्थासारखं करायचं महाराज. वा. म्हणून देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. तरुणांनो, जीवनामध्ये दारू पिऊ नका, व्यसन करू नका, बाकी काय करायचं ते करा. अरे आयफोन घ्या, काय कमी केलंय तुमच्या बापान तुम्हाला? साधी टू व्हीलर कशाला घेता? बुलेट घ्या, अर्धा एकर एकली की बुलेट येते तुम्हाला. काम बुलेट घ्या, आयफोन घ्या, चांगले कपडे घाला. अरे असे कपडे घालाव की आपले कपडे पाहिले दुसऱ्याची आग झाली हो द्या त्याची, त्याला मुळव्यात जरी झाला तरी तुमच्या बापान काय कमी केलं तुम्हाला. पण जीवनामध्ये चांगलं जीवन जगा. दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करून, दुसऱ्याच्या लेकी बाळीचंही जीवन बर्बाद नका करू. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी दररोज सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी गडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळी आहे. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केला. पाठीमागं असाच कार्यक्रम पावसाळ्यामध्ये आमच्या सिरेगावकर ग्रामस्थ मंडळींनी केला होता, बरोबर आहे का नाही? तेवढंच गोड स्वरूप तुम्ही सुद्धा केलंय महाराज. द्यावे तेवढे धन्यवाद. त्या सिरेगावचं तर डोक्यातून नावच जात नाही महाराज माझं. तुम्ही म्हणसाल असं कसं? त्यांची जी वाढण्याची पद्धत आहे, पंक्ती वाढण्याची पद्धत, मी महाराष्ट्रात हजारो समाज पाहिला, पण तेवढ्या लवकर पंक्ती वाढून लोक मोकळे करणारे लोक फक्त शिरेगावकरच आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला. वा वा. म्हणून त्यांना मी आमंत्रण दिलं, म्हणलं 2 दिवस तरी तुमच्या आमच्या सप्त्याला तुमचं मार्गदर्शन द्या. लोक बरेचसे म्हणतात की पुरुषोत्तम व कीर्तनाचे खूप पैसे घेतात. घेतो मी, ते काही खोटं नाही, खरंच आहे ते. पण नुसते पैसे घेतो असं नाही, पैसे घेऊन केलं काय हेही तुम्हाला माहीत पाहिजे ना महाराज. मी आतापर्यंत पैसे घेऊन फक्त पैशाच्या गाडी, कीर्तनाच्या पैशातून गाडी घेतली बा, नाही तर बाकी जेवढा काही पैसा आला तेवढा 3.5 कोटी रुपयाचं चोखोबरायचं मंदिर बांधलं महाराज. किती? 1 रुपया कोणाचा न घेता. महाराष्ट्रात असं कोणी सांगाव की मी पुरुषोत्तम बोल 1 रुपया द्याला महाराज, आपण कीर्तन करायचं सोडून देऊ. एवढं मोठं मंदिर आहे. त्या मंदिराची मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा 5 मे ते 13 मे या कालावधीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह आहे. महाराष्ट्राचा गौरव असं जरी म्हणलं तर काही वावगस होणार नाही. अरे एक सुद्धा मंदिर माझ्या चोखोबरायचं महाराष्ट्रामध्ये नाहीये. पहिलं महाराष्ट्रातलं मंदिर चोखोबरायचंय, ते बी एवढं सुंदर आहे की तेवढं मोठं परत चोखोबरायचं मंदिर होईल काही सांगता येत नाही. आणि त्या मंदिराचे लोकार्पण सोहळा, मूर्तीप्राण प्रतिष्ठा सोहळा, कलशारोहण सोहळा 5 मे ते 13 मे खूप भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन आहे. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार त्यामध्ये चैतन्य महाराज देगलूर आहे, बंडातात्या कराडकर आहे, जयवंत महाराज बोधले आहे. तुम्हा सर्वांचं श्रद्धास्थान आपल्या संभाजीनगरचं वैभव नव्हे, महाराष्ट्राचं वैभव गाथामूर्ती राऊत बाबांचं सुद्धा कीर्तन आहे. भगवानगडाचे अध्यक्ष नामदेव शास्त्री यांचंही कीर्तन आहे. जनार्दन महाराज राजपूत, निवृत्ती महाराज कदम, ललितकर महाराज सर्वच महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आहे. रामरावजी महाराज ढोक बाबांची कथा आहे. आणि शेवटी हेलिकॉप्टरनं आमच्या मारुती बाबा कोरेकर बाबांच्या हस्ते काय आहे, हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी आहे. आणि या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. मी सर्व मंडळीला असं समजा आज मुरळीच आलेलो आहे. मी जसं तुमच्याकडे येतो तरुण मित्र मंडळी, 2 दिवस तरी तुम्ही आमच्या सप्त्याला या. तुमचं मार्गदर्शन जशी जमल तशी मी चांगल्या प्रकारची तुमची राहण्याची खाण्याची व्यवस्था करतो. हे कीर्तनातून मी शब्द देतो. या जास्त दूर नाही, समृद्धीला चढले तर 2 तासात तुम्ही आमच्या तिथे येऊ शकता.
अगदी जवळ आहे. इथून सिंदखेड राजाला उतरायचं, सिंदखेड राजाहून देळगाव राजा, देळगाव राजाहून देळगाव मैन, इसरूळ मंगरूळ फाटा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा. भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. मी किती पैसे घेतले हे बघण्यापेक्षा त्या पैशाचं केलं काय याची शब्बासकीची ठाप टाकण्यासाठी लेकराच्या पाठीवर या, अशी सर्वांना माझी विनंती आहे. खूप सुंदर नियोजन आहे. दररोजचं 10 ते 20 हजार लोकांचं अन्नदान आहे. तुम्हाला विशेष वाटेल, शेवटच्या दिवशी 30 ते 40 हजार लोकांना आमरसाचं जेवण आहे महाराज. आत्ताच आमरस बुक करून टाकलेलं आहे. 2-4